नमस्कार, मी आकाश जाधव. न्यू इंडिया असिस्टंटची जी असिस्टंट आहे त्याची प्री आणि मेन्स झाल्याच्या नंतर विद्यार्थी आता रिजनल लँग्वेज टेस्ट किंवा LPT आपण ज्याला म्हणतो, लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट, त्याच्या पाठीमागे लागले आहेत. त्याच्याबद्दलचं शेड्यूलसुद्धा आय गेस 24 तारखेपासून पुढे आलेलं आहे. तर बऱ्यापैकी विद्यार्थी माझ्याकडे आले होते. त्यांनी विचारलं होतं की नेमकं हे काय आहे, कसं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ही जर का तुमचं 10वी आणि 12वीला मराठी असेल अथवा मराठी नसेल, सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. तुम्हाला ह्या एक्झामसाठी जे आहे ते 1:3च्या रेशोमध्ये जे ते बोलवलेलं आहे त्या ठिकाणी. तर त्यामुळं ही एक रिजेक्शनची प्रोसेस आहे का, तर रिजेक्शनची प्रोसेस आहे. पण ॲक्च्युली ही जी परीक्षा आहे ही अवघड अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं 10वी 12वीला मराठी नव्हतं, किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं मराठीचा जास्त गंध नाही आहे. तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं मराठी होतं किंवा जे इथं महाराष्ट्रात राहतात अशा विद्यार्थ्यांना जे आहे ते ह्या एक्झामपासून धोका नाही आहे. साधारण 3 पार्टमध्ये रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग अशा पद्धतीने तुमची ही परीक्षा जी ती होणार आहे. टिपिकल ग्रामरचा पार्ट विचारणं आणि मग म्हणी सांगा अशा पद्धतीचा कोणता पार्ट नसल्याचं जे ते माझं पाहण्यात आहे की त्याच्यामध्ये एकदम उभयान्वयी अवयव कोणता आहे आणि हे कोणतं आहे असं काही नाही आहे. तुमची रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग स्किल जी आहे ती या टेस्टच्या माध्यमातून जी आहे ते पाहणार आहेत. तर आता सध्याला तयारी करताना आम्ही काय करावी, तर सगळ्यात महत्त्वाचं मला तर असं वाटतं, जर का तुमचं आधीचं ठीकठाक वाचन असेल तर आता वेगळी गरज नाही. पण आता समजा तुम्हाला असं वाटतं की मला त्याची तयारी करायचीच आहे आणि मला कसली रिस्क घ्यायची नाही आहे, तर तुम्ही अशा केसमध्ये लोकसत्ताचा जो पेपर आहे तो पुढचे काही दिवस एक रोजचा तास बरे वेळ वाचा, जेणेकरून त्याच्यामध्ये तुमची वोकॅब जी आहे ती चांगली होऊन जाईल. तर एवढं काम तुम्हाला करायचं आहे. रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंगची ही जी आहे ही परीक्षा असणार आहे. याशिवाय आता ह्या परीक्षेच्या नंतर पुढे न्यू इंडियाबद्दल माझ्याकडे AO बद्दलसुद्धा आणि असिस्टंटबद्दलसुद्धा चांगली न्यूज कानावर धडकते आहे. पण त्याच्याबद्दलची अपडेट जेव्हापर्यंत फायनल स्ट्रॉंग अपडेट येत नाही तेव्हापर्यंत सध्याला मी काही ते सांगत नाही आहे. तर जेव्हा कन्फर्मेशन आलं त्याबद्दल सांगतो. पण सध्याला हे जे तुमच्यापर्यंत आलेली काय म्हणतात त्याला अपॉर्च्युनिटी आहे ही सोडू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात कसं की फॉर एक्झाम्पल 90 जागा आणि 270 मुलांना बोलवलं, तर 90 जागांसाठी 270 मुलांना फॉर एक्झाम्पल बोलवलं, तर याच्यामध्ये पहिल्यांदा 1 ते 90 जे मुलं आहेत, जे टॉपचे मुलं आहेत, ह्यांच्यापैकी जर कोणी LPT फेल झालं तरच 91, तरच 92, तरच 93, तरच 94 नंबरच्या मुलांना कन्सिडर होईल. जर 1 ते 90च्या मुलांमध्ये सगळ्यांची LPT ओके आहे तर 91वाल्या मुलाची कितीही चांगली LPT गेलेली असेल तो फायदा नाही. 92वाल्या मुलाची किती LPT गेली असेल तो फायदा नाही. तर अशा वेळेस ह्यावेळेस कसं होतं की 91पासून 270वाले मुलं काय म्हणतात की मी LPTमध्ये फेल झालो. तो LPTमध्ये फेल झालेला नसतो, त्याला मेन्समध्ये ज्या लीडनं पुढं जायचं होतं त्या लीडनं तो पुढे गेलेला नसतो. तर असं शक्यतो मग बाहेर पब्लिसिटी काय होते की मराठी मुलगा असूनसुद्धा, मराठी चांगलं येत असूनसुद्धा LPTमध्ये फेल झाला, तो ते 1 ते 90मध्ये नव्हता आणि 91पासून 270मध्ये होता आणि 1 ते 90वाले सगळेजण LPTमध्ये पास झाले म्हणून 91ला चान्स नाही मिळाला असा त्याचा अर्थ आहे. पण शक्यतो असं होऊ नये. ज्यांची मराठी जेन्युइनली चांगली आहे मला असं वाटतं अशांपर्यंतच तो चान्स मिळावा, जेणेकरून नंतरच्या लिस्टमधले जेही मराठी मुलं आहेत त्यापैकी जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन हवं. तर हाच पार्ट NISLच्या LPTबद्दल मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. जास्त लोडचा घेऊ नका. स्पीकिंग, रायटिंग आणि काय सांगितलं तुम्हाला मी, स्पीकिंग सांगितलं, रायटिंग सांगितलं, रीडिंग सांगितलं. ह्या स्किलवर तुमच्या सध्याला काम करायचं. एकदम बेसिक लेवलची टेस्ट तुमची असणार आहे. बस तीच माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती. धन्यवाद.